नमस्कार, मी प्रिया. तुम्हा सर्वांचं पोथी विश्वमध्ये मनापासून स्वागत. पोथी विश्वच्या आधीच्या व्हिडिओंना तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून आभार. पोथी विश्वला तुम्हा सर्वांचं प्रेम असंच मिळत राहू दे ही इच्छा व्यक्त करून आणि श्री सद्गुरू संत बाळूमामा यांच्या चरणी नमन करून आपण बाळूमामांच्या चरित्र वाचनाच्या पुढच्या अध्यायाला सुरुवात करूया. चिक्कोडी तालुक्यातील केरूर गावचा ज्योती पहिलवान. 1994 साली हे ग्रंथलिखाण चालू असताना त्याचे वय 80च्या जवळपास आहे. इसवी सन 1928 साली त्याचे वय 12-13 वर्षाचे होते. त्याच गावातील मोठा पैलवान लक्काप्पा बेकिरे यांच्या काकाबरोबर ज्योती हा भौम पौर्णिमेला अप्पाच्या वाडीला हालसिद्धनाथांच्या यात्रेला गेलेला होता. श्यामा बेकिरे हाही बरोबर होता. बाळूमामाही तेथे यात्रेनिमित्त आलेले होते. बाळूमामा गावातून खाली घुमटाकडे म्हणजेच हालसिद्धनाथांच्या समाधीकडे येत होते. त्यांना पाहताच श्याम बेकिरे ज्योतीला उद्देशून म्हणाला, "देव आला बघ, त्याच्या पाया पड." ताबडतोब ज्योती मामांना नमस्कार करण्यासाठी पुढे झाला व त्याने मामांच्या पायावर श्रद्धेने मस्तक ठेवले. तोच मामांनी त्याला पायाने एकदम झिडकारले. वास्तविक तो बाजूला फेकला जाऊन पडायचा, पण चलाक असल्यामुळे त्याने स्वतःला सावरले. तोल सांभाळून तो उठून मामांसमोर हात जोडून उभा राहिला. त्याला मामांनी विचारले, "अरे पोरा, तुझं नाव काय?" तो म्हणाला, "माझं नाव जोत्या." मामा म्हणाले, "जोत्या का मोत्या? चल लेका, बाजूला हो." मामांच्या कृपेचा अंदाज तात्काळ लागला नाही. तथापि ज्योती हळूहळू कुस्ती खेळण्यात कुशल झाला. तो मोत्यासारखा विशेष चमकू लागला. शिवाय इतर पहिलवानांपेक्षा अनेक गुणांनी वेगळाच शोभू लागला. मामांच्या प्रत्येक कृतीत आणि उक्तीत अतुलनीय सामर्थ्य असते हे ज्योतीच्या पुढील जीवनगाथेवरून कळून येते. तो लहान असताना घरची मोठी गरिबीच होती. श्यामा बेकिरे सारख्या मोठ्या पैलवानाबरोबर तो गावोगावी जात असे. आपल्या वयाच्या जोडीदाराबरोबर नारळ, फेटा यासारख्या किरकोळ बक्षिसावर कुस्त्या करू लागला. या पद्धतीने तो आपले पोट भरून घेऊ लागला. पुढे त्याला कुस्तीचा मोठाच छंद लागला. जिथे कुस्तीचे मैदान असे तिथे तो जाऊ लागला. एका लांगेवरती तो कमीत कमी 4-5 व जास्तीत जास्त 8-10 कुस्त्या करत असे. त्याने एकदा चिकालगूड हेब्बाळला एका लांगेवर 15 कुस्त्या केल्या होत्या. ज्योतीचे वैशिष्ट्य म्हणजे तो प्रत्येक कुस्ती झटपट आणि निकाली करत असे. त्याचा बांधा मैदानात येण्याचा ढंग बघून प्रेक्षक वर्ग फार खुश होई. असते असते त्याला खूप बक्षिसे मिळू लागली. त्याची कीर्ती वाढू लागली. ज्योतीची कुस्ती असेल तिथे मैदान खचाखच भरू लागले. हाऊसफुल असे. त्यामुळे ठेकेदारांना खूप नफा मिळायचा. प्रेक्षक ज्योती दिसताच आनंदाने बेहोश होऊन टाळ्या पिटत असत. हळूहळू ज्योती क्रमांक 3 वरून 2 वर आणि 2 वरून क्रमांक 1 या जागेवर आला. तो पहिल्या दर्जाचा पहिलवान झाला. कर्नाटकात बेंगळूरपर्यंत त्याच्या कुस्त्या होऊ लागल्या. रेल्वे खात्याने त्याला मोफत प्रवासाची सवलत दिली. त्याच्या फ्री पासमुळे त्याला प्रवास करणे सोपे झाले. जवळजवळ 20 वर्षे ज्योतीने मोठ्याने मी म्हणणाऱ्या पहिलवानांना आकाश बघायला लावले. एवढा कीर्तिवंत होऊन आणि श्रीमंत होऊनही त्याच्या स्वभावातील नम्रपणा विशेष जाणवण्यासारखा राहिला. ख्यातनाम झाल्यावर सुद्धा तो मोठा समाधानी होता. केवळ 1-2 रुपयांचे बक्षीस लावले तरी कुस्ती आनंदाने करत असे. 2000 रुपये घेऊनही कुस्ती करत असे. असा पहिलवान सहसा आढळत नसतो. शिवाय पंचांनी दिलेल्या कुस्तीच्या निकालाबद्दलही त्याची कधीही तक्रार नसे. त्यामुळे तो कुस्तीच्या क्षेत्रातील एकूण एक सर्वांचा लाडका आणि आवडता झाला. त्याने एकूण बराच पैसा मिळविला. तसा तो मोठा काटकसरी आणि कंजूस. त्याने आपल्या केवळ कुस्तीच्या कलेवर पुढे 20 एकर जमीन खरेदी केली आणि सध्या एकूण जमीन 26 एकर आहे.
त्यापैकी 9 एकर बागायत असून 17 एकर जिरायत आहे. मामांच्या आशीर्वादामुळे तो आजही सुखी आहे. त्याच्या स्वभावाचा आणखी एक कौतुकास्पद पैलू म्हणजे त्याला संत संगतीची मोठी आवड होती. तो साधू संत स्वामी सत्पुरुष यांना भेटून नम्रपणे सेवा करतो. एवढा कर्तबगार होऊनही अजिबात अहंकार असा त्याला नाही. आज 78 वयातही तो विनोदी आणि खेळकर स्वभावाचा आहे. बाळूमामांची प्रथम भेट झाल्यापासून मामांच्या समाधी कालापर्यंत तो मामांच्या आज्ञेनुसार वागला, सेवा करत राहिला. हल्लीही तो देवळात येतो, बकऱ्यात येतो, सर्वांना हसवितो. त्याला 2 मुलगे आणि 2 मुली व नातवंडे आहेत. देव, ऋषी, संत अशा मामांच्या आशीर्वादामुळेच मी सुखी आहे असे तो नेहमी म्हणतो. सत्यवा व मामा दोघांमध्ये वारंवार खटके उडत. मामांची योग्यता तिला कळलेली नव्हती. तिचे माहेर अक्कोट, तेथील देवाच्या यात्रेला जाण्याचा तिने विचार केला. ती गरोदर असल्यामुळे तिने जाऊ नये असे मामांनी सांगितले. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही देवर्षी आहात काय? तुम्ही देव आहात काय? तुम्ही देवाकडून आलेले आहात काय? माझ्या माहेरच्या देवाला मी जाणारच. यावर मामा गप्प बसले. मामांची आज्ञा मोडून ती अक्कोळला जायला निघाली. वाटेत बोराटीचे एक मोठे शिरे म्हणजेच फांदी तिच्या पदराला चिकटले व पदर पडला. तिने पदर सोडविण्याचा प्रयत्न करूनही तिची सुटका झाली नाही. परंतु साडीचा दुसरा भाग बोराटीत अडकला. बराच वेळ प्रयत्न करूनही तिची सुटका झाली नाही. अखेर वाऱ्याची एक मोठी झुळूक आली आणि अकस्मात कशीबशी तिची त्या काटेरी झुडपापासून सुटका झाली. सुमारे 1/2 किलोमीटर अंतर ती चालत गेली आणि एक भयानक संकट तिच्यापुढे उभे राहिले. एक नाग फणा काढून तिच्यासमोर आला. ती दिशा सोडून सत्यवा दुसऱ्या दिशेने चालू लागताच तोच नाग पुन्हा सामोरं येऊन थांबला. विविध दिशांनी जाण्याचा प्रयत्न करूनही काही उपयोग झाला नाही. ती जागीच थांबली, घाबरली. जवळपास बकऱ्यात 4-5 माणसे दिसली. त्यांना बोलविले. झाला प्रकार सांगू लागली. तथापि जवळपास नागच नव्हता. त्या लोकांनी तिला भ्रम झाला आहे असे समजून तुझे डोके फिरले आहे का असे म्हटले व ते निघून गेले. सत्यवा माघारी परत आली. संध्याकाळी मामा बकऱ्यासह तळावर परतले. तेव्हाचा संवाद. मामा म्हणाले, तू का ग गेली नाहीस? तुझा पदर रस्त्यात कोणी ओढून धरला होता? सत्यवा म्हणाली, कोणी माणसानी नाही. मामा म्हणाले, खोटं बोलू नकोस. सत्यवा म्हणाली, एक बोराटीचे शिरे पदराला अडकले होते. मामा म्हणाले, पुढं तुझा रस्ता कोणी अडवला? सत्यवा म्हणाली, अहो साप समोर येऊन फणा काढून उभा राहिला. मी जिकडे जाईन तिकडे आडवा येऊ लागला. अखेर मी जागीच उभी राहिले. क्षणानंतर तो गुप्त झाला. संकटावर संकटे पाहून मी परत आले. मामा म्हणाले, आता तरी मी कोण आहे समजलं का? तिच्या मनात क्षणभर प्रकाश पडला. हे कोणी सामान्य नव्हेत असे वाटले. भावनावशात तिने मामांचे पाय धरले व क्षमा मागितली. तथापि स्वभावात बदल मुळीच झाला नव्हता. यानंतर मामांनी पिंजराच्या गंजीतील भारावर पिंजर उपसून ते जमिनीवर पसरले. नंतर सत्यवा व तिची आई गंगूबाई या दोघींना त्या जागी झोपण्यास सांगितले. त्या झोपल्यावर त्यांच्या भोवती काठीने रेषा आखून रिंगण तयार केले. शारीरिक विधीसाठी सुद्धा रिंगणाबाहेर जावयाचे नाही अशी सक्त ताकीद केली. या प्रसंगी बकऱ्यांचा तळ कापशी मुक्कामी कृष्णाबाई शेवडकर यांच्या शेतात होता. सत्यवाला 7वा महिना लागलेला होता. विवाहानंतर 9 वर्षांनी ती गरोदर होती. रात्रीचे 11 वाजलेले असावेत. सर्वत्र घनदाट अंधार पसरला होता. मामांच्या तळावरील माणसांच्या तोंडचे पाणी पळाले होते. सत्यवाभोवती मर्यादा रेषेचे मामाने केलेले बंधन म्हणजे विशेषच काही गंभीर प्रकरण असावे असे जाणत्यांना वाटू लागले. दमलेली माणसे झोपी गेली. सर्वत्र सामसूम झाली. गंगूबाई आणि तिची लेक सत्यवा या दोघींच्या जवळपास कोणी नव्हते. बकरी, गडी माणसे आणि मामा काही अंतरावर होते. पहाटेच्या सुमारास तिच्या पोटात कळा येऊ लागल्या. वेदना होत होत्या.
तिला शौचास जावे असे वाटू लागले. आता कसे करावे हा प्रश्न होता. सर्वत्र भयान शांत वातावरण होते. मामांना काही विचारण्याचे धाडसही गंगूबाईला होईना. झोपलेल्या मामांना जागे करण्याची पद्धत नव्हती. मामांनी स्वतःहून उठावयाचे असे, त्यामुळेही मोठा पेच प्रसंग होता. खरे म्हणजे गंगूबाई आणि सत्यवा या दोघींना मामांचे थोरपण कधीही कळले नव्हते. मामा वेडपट आणि लहरी आहेत असे त्यांचे खोलवर मत होते. त्यामुळे मामांच्या आज्ञेचे उल्लंघन करण्यात मोठी चूक घडते असेही त्यांना कधी वाटले नाही. मामांच्या सांगण्याचा त्या दोघींनी कधीही फारसा विचार केला नव्हता. संतांच्या निकडच्या नातलगांना सहसा संतांची खरी योग्यता कळत नसते असे आढळते. अति सहवासाचा हा कदाचित परिणाम असावा. सत्यवाने रिंगण ओलांडून शौचासाठी जावे म्हणून पाऊल रेषेबाहेर टाकले आणि त्याच क्षणी तिच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. ती मटकन खाली बसली. वेदनांची तीव्रता वाढली. आई ग अशी आर्तहाक ऐकून गंगूबाईने तिला आधार दिला आणि देवादिदेव बाळूमामांचा वंशवृक्ष या जगात येण्यापूर्वीच खुडला गेला. गर्भपात झाला. सत्यवा बेशुद्ध झाली. सकाळी ती भानावर आली. गंगूबाईने लेकीला तळावर नेले. झाल्या प्रकाराबद्दल काहीही बोलण्याचे कोणी धाडस केले नाही. मामा स्वतः स्थितप्रज्ञ होते, शांत होते. जे घडणार त्याची संतांना पूर्णतः जाणीव असते. ते उघडपणे दाखवून देत नसतात. आमची आज्ञा पाळण्याचे तुझे कर्तव्य तू करू इच्छित नाहीस तर खुशाल तुला आवडेल तसे वाग. तुझा मार्ग तुला मोकळा आहे, माझा मार्ग मला मोकळा आहे असे जणू सांगितल्याप्रमाणे मामांनी सत्यवाशी त्यानंतर अजिबात भाषण केले नाही. तिच्याकडे बघितले नाही. तिची स्मृतीही त्यांनी मनात येऊ दिली नाही. एकंदर राग रंग पाहून मायलेकी अक्कोळला निघून गेल्या. सक्तीने लादला गेलेला व्यक्तिगत असा मामांचा संसार त्या क्षणी संपला. जगाच्या प्रपंचाची संपूर्ण काळजी मामाने आपल्या खांद्यावर घेतली. जगाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या विरक्त संतांच्या जीवनात महत्त्वपूर्ण स्थित्यंतराचे प्रसंग नाट्यपूर्णरित्या येतात. खरे तर ते संतच असे प्रसंग निर्माण करत असतात असे आढळून येते. माणिक प्रभूंच्या मामांनी भर दुपारी प्रभूंना घर सोडून निघून जाण्यास फरमाविले आणि समाजाला माणिक प्रभूंचा साक्षात्कार झाला. स्वामी विवेकानंदांच्या वडिलांना विश्वनाथ दत्तांना काळाने अकस्मात ओढून नेले आणि जगाला परिव्राजक नरेंद्रांचा लाभ झाला. ग्रामीण भागातील त्या काळातील अंधश्रद्धा, मद्यपानादी व्यसने, सावकारांनी चालवलेले अज्ञजनांचे शोषण वगैरेमुळे ढेबुजीचे मन संसाराला विटले. ते मध्यरात्री भरल्या घरातून उठले आणि महाराष्ट्राला संत गाडगेबाबांचा लाभ झाला. श्री सद्गुरू संत देवावतार बाळूमामा चरणी नम्र भावे लीन होऊन आज आपण येथेच थांबूया. तुम्हाला जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच सोबत दिलेले बेल आयकन सुद्धा नक्की दाबा आणि पोथी विश्व या तुमच्या आवडत्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाळूमामांच्या चरित्र वाचनाचा पुढचा अध्याय घेऊन पुन्हा आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.